आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीमध्ये सिद्दीकींचं नाव आघाडीवर। सूत्रांची माहिती, पक्षातील वरिष्ठ नेत्यांची सिद्दीकींना संधी देण्याची इच्छा, तर काही नेत्यांचा सिद्दीकींच्या नावाला विरोध। सूत्रांची माहिती, मुख्यमंत्री फडणवीसांचा द इंडस एंटरप्रेन्युअर्स मुंबईतर्फे विशेष गौरव। पायाभूत सुविधा, गुंतवणूक, जलसंधारण क्षेत्रातील कामांसाठी पुरस्कार। इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या हस्ते फडणवीसांना पुरस्कार। सरकार लाडकी बहीण योजना बंद करण्याच्या तयारीत। महाराष्ट्रावर सध्या 9,32,000 कोटी रुपये कर्ज। शिधा शिवभोजन प्रमाणे लाडकी बहीण योजना सुद्धा बंद करतील, संजय राऊतांकडून शंका व्यक्त। नितेश राणेंच्या भूमिकेशी सरकार सहमत नाही। वेगळ्या वातावरणाकडे जाण्यापेक्षा राज्याच्या विकासावर बोलावं, संजय शिरसाट यांचा राणेंना सल्ला। नितेश राणेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार करणार। कोणत्याही धर्माविरोधामध्ये बोलण्याचा नितेश राणेंना अधिकार नाही। नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवार आक्रमक। बीड पोलिसांच्या वर्दीवर आता फक्त स्वतःच्या नावाचा उल्लेख। वर्दीवरील नेमप्लेटवर आता आडनावाचा उल्लेख नसेल। सामाजिक सलोखा राखण्यासाठी बीडचे एसपी नवनीत कावत यांचा निर्णय। आडनाव काढल्यामुळे जातीवाद कमी नाही होणार, आणखी जास्त वाढणार। सरकारला जातीवाद कमी होऊ द्यायचा नाही, याला सरकार जबाबदार। मनोज जरांगे यांची टीका। धनंजय मुंडे 100% 302च्या गुन्ह्यामध्ये येणार। पुरवणी जबाबामध्ये धनंजय मुंडे येणार। मुंडे 302च्या गुन्ह्यामध्ये आले नाहीत तर सरकार संशयाच्या भोवऱ्यात येईल, मनोज जरांगे यांचं वक्तव्य। सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती कृष्णा आंधळे नाही। नाशिक पोलिसांची माहिती, आंधळे गंगापूर रोड परिसरामध्ये फिरत असल्याचा स्थानिकांचा दावा। नागरिकांच्या दाव्यानंतर पोलिसांची रात्रभर शोध मोहीम। पोलीस आज पुन्हा एकदा शोध घेणार। सणांमध्ये राजकारण आणू नका, अबू आझमींचा राजकारण्यांना सल्ला। भांडणं होतील असं काही करू नका, अबू आझमींचं हिंदू आणि मुस्लिम बांधवांना आवाहन। राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं, सेना भवनाजवळ बॅनरबाजी। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी मराठी सेना प्रयत्नशील। मुंबईमध्ये गुढीपाडव्याला ठाकरे बंधू मिलन कार्यक्रमाचं आयोजन। शिंदेंच्या शिवसेनेची मातोश्रीच्या बाहेर बॅनरबाजी। मातोश्री समोर शिंदेंच्या शिवसेनेकडून होळीच्या शुभेच्छांचा बॅनर। उत्सवाची रंगत, हिंदुत्वाची संगत अशा आशयाचा बॅनर लावण्यात आलाय। पुण्यामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर दंगेकर समर्थकांनी रासनेंना डिवचलं। दंगेकर जनतेच्या मनातील आमदार अशा आशयाचे बॅनर्स। दंगेकरांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं समर्थकांकडून बॅनरबाजी।